आज कदाचित प्रिया काहीशी जास्त थकली होती, कारण आज ऊन खूपच तीव्र होतं. अशा रखरखत्या उन्हातही प्रिया खरेदीसाठी निघाली होती. पण आज तिला काहीतरी वेगळंच जाणवत होतं. तिचं डोकं प्रचंड दुखत होतं आणि तिला चक्करही येऊ लागली होती. प्रियाने आईला सांगितलं, आई, आज माझी तब्येत बरी वाटत नाही आणि मला चक्कर येऊ लागल्या आहेत. जेव्हा प्रियाची तब्येत आणखीनच बिघडली तेव्हा तिच्या आईने तिला डॉक्टरांकडे नेलं. प्रियाच्या आईला असं वाटत होतं की कदाचित उन्हाच्या तडाख्यामुळे किंवा लग्नाच्या धावपळीमुळे तिला असं होत असावं. डॉक्टरांनी प्रियाची तपासणी केली आणि काही चाचण्या लिहून दिल्या. पण दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रियाच्या हातात रिपोर्ट आला तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रियाला वाटलं की डॉक्टरांकडून काहीतरी चूक झाली असावी. तिच्या आईचा तर स्तब्ध होऊन चकित होण्यासारखा अवतार झाला होता. तिने कधी डॉक्टरांकडे तर कधी आपल्या मुलीकडे पाहिलं. प्रियाला वाटत होतं की जमिनीत गडप व्हावं, कारण काहीही न करता ती आपल्या आईच्या नजरेत दोषी ठरली होती. एवढी मोठी गोष्ट सहन करत प्रिया कसंबसं घरापर्यंत पोहोचली. तिची आईही पूर्णपणे वाटेत गप्प होती. तिने प्रियाशी एकही शब्द बोलला नव्हता. पण घरी पोहोचताच प्रियाची आई हुंदके देऊन रडू लागली आणि म्हणाली, हे काय केलंस तू प्रिया? कोणाच्या पापाला जन्म देणार आहेस? बिचारी प्रिया तिच्या आईला काय उत्तर देणार होती, कारण तिलाही याबाबत काहीच माहीत नव्हतं. ती कोणावर संशय घेणार, कारण घरी तिच्या आईशिवाय कोणीही नव्हतं. प्रिया दोन्ही हातांनी आपलं डोकं धरून बसली, कारण डॉक्टरांच्या रिपोर्ट्सनुसार प्रिया गेल्या 3 महिन्यांपासून गरोदर होती. प्रियाच्या सांगण्यावरून डॉक्टरांनी तिच्या 3-4 वेळा चाचण्या केल्या, पण प्रत्येक रिपोर्ट्समध्ये स्पष्ट लिहिलं होतं की प्रिया गरोदर आहे. रिपोर्ट्स आल्यानंतर प्रियाही हे नाकारू शकत नव्हती की ती गर्भवती आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही होती की प्रियासोबत हे सर्व कोणी केलं होतं आणि कधी केलं होतं, आणि जर प्रियासोबत एवढा मोठा गुन्हा घडला असेल तर तिला याची कल्पनाही का नव्हती? प्रियाची आई तिला ओरडत होती. तेव्हा प्रिया रडत म्हणाली, आई, तुझ्या शपथेवर सांगते, मी खरं बोलते. यात माझा काहीही दोष नाही. मलाच काहीच ठाऊक नाही की हे कधी झालं आणि कसं घडलं आणि माझ्या पोटात हे कोणाचं पाप आहे. पण प्रियाच्या आईने तिच्यावर विश्वास ठेवला नाही आणि म्हणाली, प्रिया, एवढं खोटं बोलू नकोस. कोणाला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेस? ही काही छोटीशी गोष्ट नाही जी तुझ्या संमतीशिवाय किंवा तुला कळण्याशिवाय होईल. प्रिया आपल्या आईला समजावून सांगत थकली, पण तिच्या आईने तिच्या बोलण्यावर विश्वासच ठेवला नाही आणि ती शांत बसली. दुसऱ्या दिवशी प्रियाची आई तिला एका दुसऱ्या डॉक्टरकडे घेऊन गेली, जी त्यांची ओळखीची होती. त्या डॉक्टरांना विश्वासात घेऊन प्रियाची आई म्हणाली, डॉक्टर साहेब, जर तुम्ही माझ्या मुलीचा गर्भपात करून दिलात तर तुमचे खूप मोठे उपकार होतील माझ्यावर. तेव्हा डॉक्टर म्हणाली, तुम्ही खूप उशीर केला आहे. आता 3 महिने पूर्ण झाले आहेत. मी तरीही तुमच्या मुलीची संपूर्ण तपासणी केली आहे, पण या अवस्थेत गर्भपात केला तर प्रियाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. आता प्रियाकडे हे मूल जन्माला घातल्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता आणि वरून तिच्या लग्नालाही अवघे काही दिवसच उरले होते. प्रियाला ठाऊक होतं की तिच्या होणाऱ्या नवऱ्याला याचा पत्ता लागला तर तो तिला जगभर बदनाम करेल. तिला फक्त एकच उपाय दिसत होता. लग्न होण्यापूर्वीच तिने स्वतःहून या लग्नाला नकार द्यावा. म्हणून तिने आपल्या आईला सांगितलं, आई, मी हे लग्न करू शकत नाही. तेव्हा प्रियाची आई तिला समजावत म्हणाली, बाळा, आता फक्त 15 दिवस उरले आहेत लग्नाला. आपण त्यांना नकार देऊ, पण काय कारण सांगणार? तेव्हा प्रिया म्हणाली, आई, लग्नानंतर तर ही गोष्ट उघड होणारच आहे आणि मग ते लोक मला घरातून हकलावून देतील. त्यापेक्षा हे लग्नच न करणं बरं. प्रियाची आई म्हणाली, पण प्रिया, आपण काय सांगणार? आपल्याकडे लग्न मोडण्यासाठी कोणतं ठोस कारणही नाही. प्रियाला काही सुचत नव्हतं की या समस्येचा तोडगा कसा काढायचा, कारण तिला त्रास देणारा व्यक्ती तिच्या नजरेआडच होता. तिला जगभर बदनाम होण्याची इच्छा नव्हती, म्हणून तिने आपली सगळी बांधाबांध केली आणि दुसऱ्या शहरात निघून जाण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला प्रियाच्या आईने विरोध केला की ती आपलं घरदार सोडून कुठेही जाणार नाही, पण शेवटी तिला प्रियाच्या हट्टासमोर झुकावं लागलं आणि त्या दोघी दिल्लीला निघून गेल्या. प्रियाने इंटेरियर डिझायनिंगचा डिप्लोमा केला होता, त्यामुळे तिला दिल्लीमध्ये गेल्याबरोबरच एक चांगली नोकरी मिळाली. ज्या मुलाशी तिचं लग्न ठरलं होतं तोही तिच्या आधीच्या कंपनीत तिच्यासोबतच काम करत होता. पहिल्याच भेटीत त्यांच्यात प्रेम झालं होतं आणि मग त्यांची प्रेम कहाणी लग्नापर्यंत पोहोचली होती. प्रियाच्या घरी तिच्या आईशिवाय कोणीही नव्हतं, त्यामुळे प्रियाने जेव्हा रोहितबद्दल आपल्या आईला सांगितलं तेव्हा तिला काही हरकत नव्हती, कारण रोहित एक चांगला शिकलेला आणि स्थिर नोकरी असलेला तरुण होता. तो चांगलं कमवत होता. त्याच्या कुटुंबात फक्त त्याचे आई वडीलच होते आणि तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे
प्रिया आणि रोहित एकाच कंपनीत काम करत होते आणि ती दोघंही एकमेकांना खूप आवडत होते. म्हणूनच प्रियाच्या आईने आनंदाने या नात्यास होकार दिला होता आणि अशा प्रकारे प्रिया आणि रोहितचं नातं ठरलं होतं. लग्नाचा दिवस ठरल्याबरोबर दोन्ही घरांमध्ये लग्नाच्या तयारीला जोर आला होता. सर्व काही अगदी सुरळीत चालू होतं. पण नंतर अचानक असं काय झालं की कोणीतरी प्रियासोबत इतका घृणास्पद प्रकार केला आणि तिला याची पुसटशीही कल्पना नव्हती. प्रियाच्या आयुष्याने तिच्याशी असा क्रूर खेळ खेळला होता की ज्यामुळे तिच्या झोपेचे पार वाभाडे उडाले होते. ती आपला भूतकाळ पुन्हा पुन्हा आठवत पागल झाली होती. पण तिला असं काही आठवत नव्हतं की ज्यामुळे ती कोणावर संशय घेऊ शकली असती. ज्या रात्री प्रिया आणि तिची आई आपलं घर सोडून निघून गेल्या होत्या त्याच दुसऱ्या दिवशी रोहितने प्रियाला अनेक वेळा कॉल केला होता. कदाचित तो प्रियाच्या घरातून अचानक गायब होण्याचं कारण जाणून घ्यायला इच्छुक होता. पण प्रिया त्याला काय सांगणार, कारण तिला ठाऊक होतं की सत्य समजल्यावर रोहित तिला कधीही स्वीकारणार नाही. म्हणूनच प्रियाने आपला मोबाईल नंबर बदलला आणि जुनं सिम तोडून फेकून दिलं. प्रियाचं हृदय रक्ताच्या अश्रूंनी रडत होतं, कारण तिचं सुंदर हसरं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. एका क्षणासाठी प्रियाने विचार केला की ती रोहितला संपूर्ण सत्य सांगून टाकेल, पण ती शांत राहिली. कारण एकदा रोहितने सहज बोलता बोलता प्रियाला सांगितलं होतं, प्रिया, मी सगळं सहन करू शकतो, पण धोका कधीही नाही. प्रिया धोकेबाज नव्हती, पण तरीही तिच्या चारित्र्यावर एवढा मोठा डाग लागला होता. दिल्लीमध्ये आल्यावर प्रियाने लोकांना सांगितलं की ती विवाहित आहे आणि तिचा नवरा परदेशात राहतो. हे खोटं सांगितल्याशिवाय तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. प्रियाला स्वतःलाच अजब वाटत होतं की तिला स्वतःलाच ठाऊक नाही की तिच्या पोटात कोणाचं पाप वाढत आहे. दिवसेंदिवस तिची तब्येत बिघडत होती, कारण ती स्वतःशीच तिटकारा करू लागली होती. तासनतास ती देवासमोर हात जोडून उभी राहत होती आणि म्हणत होती, हे देवा, मी असे कोणतं पाप केलं आहे, मला अशी शिक्षा मिळत आहे. तिच्या तब्येत बिघडण्याचं एक कारण हेही होतं की आता तिची आई तिच्याशी ठीकसं बोलत नव्हती. प्रिया तिच्या आईची एकुलती एक मुलगी होती आणि तिच्या जगण्याचा एकमेव आधार होती. जेव्हा प्रिया 3 वर्षांची होती तेव्हा तिच्या वडिलांचं निधन झालं होतं आणि तेव्हापासून तिच्या आईने एकटीने तिला वाढवलं होतं. प्रिया दिसायला तिच्या आईसारखीच होती. काळे चमकदार डोळे, लांब सडक सुंदर केस, गोरापान रंग. पाहणारे तिच्याकडे नजर लावून बघत राहायचे. तिची आई तिला अनेकदा समजावायची, बाळा, काळ खूप वाईट आहे, तू आपली सुंदरता जरा सांभाळूनच ठेव. पण प्रिया हसून म्हणायची, आई, तुमची मुलगी काही कमजोर नाही, कोणीही माझी अब्रू लुटू शकत नाही आणि जर कुणी तसं करण्याचा प्रयत्न केला तर मी त्याचे डोळे उपटून त्याच्या हातात ठेवीन. पण प्रियाला कुठे माहीत होतं की याच गोष्टीवर तिला रक्ताचे अश्रू ढाळावे लागतील. कोणीतरी प्रियाच्या इज्जतीशी खेळ करून गेला होता आणि तिला त्याचा थांगपत्ताही नव्हता. तिच्या आयुष्याने तिची मोठी कठीण परीक्षा घेतली होती. पण कुठे कुठे ही वेळही निघून गेली आणि तो क्षणही आला ज्या दिवशी प्रियाला रुग्णालयात भरती करावं लागलं. प्रियाला अजूनही ठाऊक नव्हतं की तिच्या होणाऱ्या बाळाचा बाप कोण आहे किंवा ती कोणाच्या मुलाला जन्म देणार आहे. प्रियाला फक्त एवढंच माहीत होतं की तिच्या पोटात वाढणाऱ्या बाळाला समाजात कोणताही स्वीकार नव्हता आणि ती हा त्रास कसा सहन करत होती हे फक्त तीच जाणत होती. कारण कोणतीही स्त्री अशा मुलाला जन्म देऊ इच्छित नाही ज्याचा तिने आधीच तिरस्कार केला असेल. प्रियालाही आपल्या पोटात वाढणाऱ्या बाळाचा राग येऊ लागला होता, ज्याने तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून ठेवलं होतं. म्हणूनच तिने ठरवलं होतं की हे मूल जन्माला आल्यानंतर ती त्याला अनाथ आश्रमात सोडून येईल. पूर्ण 1 दिवस प्रसूतीचा त्रास सहन केल्यानंतर प्रियाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. पण आपल्या मुलाचं तोंड पाहताच प्रियाचं अवसानच गळून पडलं. आपल्या मुलाच्या हातावर असलेला तो काळा डाग पाहून प्रियाच्या डोक्यावर जणू आभाळच कोसळलं होतं. कारण प्रियाच्या मुलाचा चेहरा तिला कुठेतरी पाहिल्यासारखा वाटत होता. ही गोष्ट त्या दिवसांची आहे जेव्हा प्रिया आपल्या ऑफिस टीमसोबत कामाच्या निमित्ताने मनालीला गेली होती. प्रियाच्या कंपनीला तिथल्या एका नवीन हॉटेलच्या इंटेरियर डिझायनिंगसाठी एक मोठं कंत्राट मिळालं होतं. त्यामुळे कंपनीने आपल्या उत्कृष्ट टीमला हे काम सोपवलं होतं आणि प्रियाही ह्या टीमचा एक भाग होती. रोहितही ह्या टीमचा भाग होता. पण आपल्या आईच्या आजारपणामुळे तो या प्रवासात सहभागी होऊ शकला नव्हता. प्रियाच्या बॉसने आधीच संपूर्ण टीमसाठी एका मोठ्या हॉटेलमध्ये खोल्या बुक करून ठेवल्या होत्या. ज्या दिवशी प्रिया आणि तिची टीम मनालीला पोहोचली त्याच दिवशी जोरदार हिमवृष्टी सुरू झाली होती. त्यामुळे रस्ते बंद झाले होते आणि प्रियाला आणि तिच्या टीमला अनेक दिवस हॉटेलमध्येच अडकून राहावं लागलं होतं. एके दिवशी हिमवर्षाव इतका वाढला की मनालीत येणाऱ्या अनेक गाड्या धोकादायक अपघाताच्या शिकार झाल्या.
काही गाड्या बर्फाच्या घसरणीमुळे रस्त्यातच अडकून पडल्या होत्या, तर काही गाड्यांमध्ये बसलेल्या लोकांनी प्रचंड थंडीमुळे आपले प्राण गमावले. या अपघाताने संपूर्ण देश हादरून गेला होता. या परिस्थितीचा गैरफायदा घेत तिथल्या हॉटेल मालकांनी त्यांच्या खोल्यांचे दर दुप्पट केले होते. मनालीतल्या थंडीची परिस्थिती इतकी भयंकर होती की हीटरही बंद पडले होते आणि लोक दुप्पट रजईत लपूनही थंडीने थरथरत होते. हॉटेलमध्ये ग्राहकांची गर्दी एवढी वाढली होती की खोली मिळवण्यासाठी लोक लाखो रुपये देण्यासही तयार होते. काहींनी मानवतेच्या भावनेने आपल्या खोल्यांमध्ये इतर लोकांना आसरा दिला होता, पण प्रियाला अजिबात कल्पना नव्हती की तिच्यासोबत काही भयंकर होईल. एका रात्री प्रिया आपल्या खोलीत झोपली होती, तेव्हा अचानक झालेल्या दरवाजाच्या ठोक्याने ती जागी झाली. थंडी इतकी होती की प्रियाला रजईतून बाहेर येणंही कठीण जात होतं, पण कसंबसं उठून तिने दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच तिला समोर त्या हॉटेलचा एक नोकर उभा दिसला. तो नोकर म्हणाला, मॅडम, एक बाप आपल्या चिमुकल्या मुलीला घेऊन मोठ्या संघर्षाने इथे पोहोचला आहे आणि त्याची मुलगी खूप आजारी आहे. सध्या हॉटेलमध्ये एकही खोली रिकामी नाही. जर तुम्ही त्यांना एका रात्रीसाठी तुमच्या खोलीत थोडा आसरा दिला तर तुमचे खूप मोठे उपकार होतील. पहिल्यांदा प्रियाला क्षणभर विचार पडला की तिने काय करावं, पण मानवतेच्या भावनेतून तिने त्या बाप मुलीला तिच्या खोलीत राहण्याची परवानगी दिली. काही वेळाने एक 30 वर्षांचा एक तरुण आपल्या 6 वर्षाच्या मुलीला उचलून प्रियासमोर उभा राहिला. तो माणूस खूपच चिंतेत दिसत होता, पण प्रियाकडे नजर गेल्यावर तो तिच्याकडे स्तब्धपणे पाहत राहिला. खोलीत आल्याबरोबर त्या माणसाने आपल्या मुलीला त्वरित बेडवर झोपवलं आणि तिच्यावर रजई टाकली. ती चिमुरडी जोरजोराने थरथरत होती आणि त्या माणसाने स्वतःही एक जाड जॅकेट घातलेलं होतं. आपल्या मुलीला बेडवर झोपवल्यावर तो माणूस प्रियाकडे कृतज्ञतेच्या नजरेने पाहू लागला आणि म्हणाला, मला कळत नाही की मी तुम्हाला कोणत्या शब्दात धन्यवाद द्यावे. जर तुम्ही माझ्यावर हे उपकार केले नसते तर या थंडीने माझ्या मुलीचे काय हाल झाले असते हे सांगता येणार नाही. मग प्रिया म्हणाली, यात उपकार कसले, मी फक्त माणुसकीचा धर्म पाळला आहे. तेव्हा तो माणूस म्हणाला, फक्त माझ्या मुलीची काळजी घ्या, मी कुठेही राहू शकेन. एवढं बोलून तो माणूस प्रियाच्या खोलीतून बाहेर गेला. प्रिया त्या मुलीला व्यवस्थित रजईत गुंडाळून आपल्या बेडवर जाऊन झोपली. ती मुलगी झोपेतही जोरजोराने थरथरत होती. तेव्हा प्रिया तिच्या शेजारी जाऊन झोपली आणि तिला आपल्या रजईत घेतलं. काही वेळातच ती चिमुरडी उबदार वाटल्यामुळे शांत झोपली. पूर्ण रात्र हिमवर्षाव चालू होता आणि सकाळीही हेच सुरू होतं. थंडी एवढी वाढली होती की नळामधील पाणीही गोठलं होतं. ती मुलगी जागी होताच प्रियाला आपल्या शेजारी पाहून गोंधळली आणि घाबरून म्हणाली, मला माझ्या पप्पांकडे जायचं आहे. पण प्रियाला तरी कुठे माहीत होतं की तिचे पप्पा त्यावेळी कुठे होते. तिला आठवलं की ती त्या माणसाचा नंबर घ्यायलाही विसरली होती, त्यामुळे त्याला फोन करून बोलवण्याचाही काहीच उपाय नव्हता. प्रियाने त्या मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला, तुझे पप्पा थोड्याच वेळात येतील. पण ती चिमुकली रडू लागली. प्रियाने खोलीच्या बाहेर जाऊन इतरत्र पाहिलं. कदाचित तिच्या वडिलांचा काही पत्ता लागेल, पण कॉरिडॉर पूर्ण रिकामा होता. मोठ्या प्रयत्नाने तिने मुलीला शांत केलं आणि एका हॉटेलच्या नोकराला बोलावून नाश्ता मागवला. काहीही करून प्रियाने त्या मुलीला जेवू घातलं, पण तिच्या पप्पांचा अजूनही काहीच थांग पत्ता नव्हता. सकाळपासून दुपार झाली, पण तिचे वडील परत आले नव्हते. शेवटी प्रियाने हॉटेल मॅनेजरला विचारलं की त्या माणसाचं काय झालं. तेव्हा मॅनेजर म्हणाला, रात्रभर तो इथे रिसेप्शनच्या सोप्यावर झोपला होता, पण सकाळी अचानक कुठे गेला तो कोणालाच माहीत नाही. हे ऐकून प्रियाला आता खरी काळजी वाटू लागली होती, कारण ती मुलगी सतत रडत होती आणि आपल्या पप्पांची वाट पाहत होती. बरेच प्रयत्न करून प्रियाने त्या मुलीला दुपारचं जेवण खायला घातलं आणि तिच्याशी गप्पा मारत वेळ घालवू लागली. शेवटी संध्याकाळी तिचे पप्पा हॉटेलमध्ये परतले. त्यांना पाहून ती चिमुरडी आनंदाने धावत गेली आणि आपल्या पप्पांच्या मिठीत शिरली. पण प्रिया मात्र दिवसभराचा राग रोखू शकली नाही. तिने संतापाने त्या माणसाला विचारलं, तुम्हाला तुमच्या मुलीची जराही काळजी नाही का? इथे तुमची मुलगी रडून बेहाल झाली होती आणि तुम्ही हॉटेलमधून गायबच झाला होतात. प्रियाचं बोलणं ऐकून तो माणूस लाजला. त्याने आपलं डोकं खाली झुकवलं आणि नम्रतेने म्हणाला, माफ करा, पण सकाळी मला कळलं की रात्रीच्या जोरदार हिमवर्षावामुळे अनेक गाड्या बर्फाखाली दाबल्या गेल्या होत्या. बचाव पथकाला लोकांकडून मदतीची गरज होती, म्हणून मीही तिथे गेलो होतो. अनेक लोकांनी आपले प्राण गमावले, पण आमच्या मदतीमुळे काही लोकांचे जीव वाचले. हे ऐकून प्रियाला आपल्या रागवण्याची लाज वाटली आणि ती विचार करू लागली की हा माणूस तर चांगल्या कामासाठी गेला होता. तो लोकांचे जीव वाचवण्याचे काम करत होता आणि मी विनाकारण त्याच्यावर इतकी चिडले. त्या माणसाने प्रियाला सांगितलं, आज रात्री पुन्हा मोठ्या हिमवादळाची शक्यता वर्तवली गेली आहे, पण कदाचित उद्या संध्याकाळपर्यंत काहीतरी उपाय निघेल.
आमच्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला, पण जसेच रस्ते मोकळे होतील मी माझ्या मुलीला घेऊन लगेच निघून जाईन. प्रिया म्हणाली, अरे यात त्रास कसला? अशा कठीण परिस्थितीत आपण देशबांधवांनी एकमेकांना मदत केली नाही तर कोण करेल? आणि तुम्ही ज्या पद्धतीने लोकांचे प्राण वाचवलेत तुलनेत माझी मदत काहीच नाही. प्रियाचं बोलणं ऐकून विजयच्या मनाला काहीसा दिलासा मिळाला. त्या माणसाचं नाव विजय होतं. त्यानंतर त्यांनी संपूर्ण संध्याकाळ प्रियाच्या खोलीतच गप्पा मारण्यात घालवली. वेळ घालवण्यासाठी दोघेही एकमेकांविषयी बोलू लागले. बोलता बोलता विजयने सांगितलं की तो आपल्या मुलीसोबत गुजरातमध्ये एकटाच राहतो. विजयच्या मुलीच्या जन्मावेळीच त्याची पत्नी निधन पावली होती आणि आजपर्यंत त्यांनी आपल्या मुलीला आईचा फोटोही दाखवला नव्हता. विजयने सांगितलं की त्याच्या नातेवाईकांनी त्याला दुसऱ्या लग्नासाठी खूप समजावलं, पण त्याला भीती वाटत होती की जर त्याने दुसरं लग्न केलं तर त्याची पत्नी त्याच्या मुलीशी सावत्रपणाचा व्यवहार करेल आणि तिचे आयुष्य नरक होऊन जाईल. त्यामुळे त्याने दुसरं लग्न कधीच केलं नाही. त्याने हेही सांगितलं की नोकरीमुळे तो आपल्या मुलीला पुरेसा वेळ देऊ शकत नव्हता, पण यावेळी कंपनीने त्याला सुट्टी मंजूर केली होती आणि म्हणूनच तो तिला फिरायला मनालीला घेऊन आला होता. पण अचानक झालेल्या बर्फवृष्टीमुळे त्याची गाडी अडकली होती. थंडीने त्याची मुलगी बेशुद्ध झाली आणि तो तिला उचलून पायी चालत मोठ्या मेहनतीने या हॉटेलपर्यंत पोहोचला होता. गप्पा मारता मारता संध्याकाळ केव्हा झाली हे विजय आणि प्रियाला कळलंच नाही. अंधार होताच विजय खोलीबाहेर निघून गेला. हिमवादळाच्या तीव्रतेमुळे फोनचं नेटवर्कही गायब झालं होतं. तेव्हाच प्रियाने आपल्या फोनमध्ये पाहिलं तर तिला रोहितचे काही मेसेजेस आणि त्याच्या आईचे मिस कॉल दिसले. रोहित प्रियाची खूप काळजी करत होता आणि तिच्या हालचाली विचारत होता. त्याला मनालीच्या बिकट परिस्थितीबद्दलही समजलं होतं. त्याने आपल्या मेसेजमध्ये लिहिलं होतं की प्रियाची आई तिच्यासाठी खूप काळजीत आहे, त्यामुळे जरी नेटवर्क मिळालं तरी तिने आईशी नक्की बोलावं. रोहितचा मेसेज वाचून प्रियालाही आपल्या आईची काळजी वाटू लागली. नेटवर्क नसल्यामुळे ती आईशी फोनवर बोलू शकत नव्हती. विजयच्या मुलीला झोपवल्यानंतर प्रियाने आपल्या खोलीच्या खिडकीचा पडदा बाजूला केला. कदाचित फोनला नेटवर्क मिळेल जेणेकरून ती आपल्या आईशी बोलू शकेल. पण त्यावेळीही बाहेर बर्फवृष्टी सुरूच होती आणि फोनमध्ये अजूनही नेटवर्क नव्हतं. खिडकी बाहेर पाहताच तिला हॉटेलपासून थोड्या अंतरावर काही लोक आपल्या फोनवर बोलताना दिसले. तिला वाटलं की कदाचित तिथे नेटवर्क मिळत असावं, म्हणून तिने ठरवलं की ती तिथे जाऊन आपल्या आईशी थोडं बोलून तिची चिंता मिटवेल, जेणेकरून तिची आई रात्री शांतपणे झोपू शकेल. हा सगळा विचार करत प्रियाने आपली गरम शॉल घेतली आणि ती अंगावर घालून खोलीच्या बाहेर पडली. त्यावेळी रात्रीचे 10:30 झाली होती, पण तरीही हॉटेलमध्ये प्रचंड शांतता होती, कारण थंडीमुळे प्रत्येकजण आपल्या खोलीतच गारठून पडला होता. प्रियाने हॉटेलमधून बाहेर पडताना पाहिलं की अनेक लोक रिसेप्शन एरियामध्येच आपली गादी टाकून झोपले होते. त्यामध्ये त्या चिमुकलीचे वडील विजयही होते. प्रियाने एका कोपऱ्यात झोपलेल्या विजयकडे एक नजर टाकली आणि मग हॉटेलच्या बाहेर निघाली. तिला फक्त कसंही करून आपल्या आईशी बोलायचं होतं, जेणेकरून तिची आई चिंतामुक्त होईल. प्रिया दिल्लीमधून आली होती आणि दिल्लीमध्ये एवढी थंडी नव्हती, त्यामुळे तिला आधीच इतक्या प्रचंड थंडीची सवय नव्हती आणि इथे तर अगदी जाड जाड कपडे घातले तरीही थंडीचा कडाका असह्य होत होता. बर्फवृष्टीबद्दल बोलायचं झाल्यास बाहेर पाऊल ठेवताच सर्वत्र फक्त बर्फच बर्फ पसरलेला होता. प्रियाने फोन ऑन केला पण अजूनही नेटवर्क मिळत नव्हतं. मात्र 1 मैल लांब काही लोक फोनवर बोलत होते, त्यामुळे तिला वाटलं की कदाचित तिथे नेटवर्क मिळत असेल आणि तिथे जाऊन ती आईशी बोलू शकेल. प्रिया त्या दिशेने चालत असताना वारंवार फोनकडे बघत होती की कधी नेटवर्क मिळेल आणि लगेचच थांबून आईशी बोलता येईल. तिला लवकरच परत हॉटेलमध्ये जायचं होतं, कारण बर्फावर चालणं तिला कठीण होत होतं. अर्धा तास कष्टाने चालल्यानंतर ती त्या ठिकाणी पोहोचली जिथे थोडेसे नेटवर्क मिळत होतं. प्रियाने पटकन आईला फोन लावला. फोन उचलताच तिच्या आईने काळजीने विचारलं, बाळा तू कशी आहेस आणि तू आता कुठून बोलत आहेस? प्रियाने घाईघाईत उत्तर दिलं, आई मी ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. इथे नेटवर्क मिळत नव्हतं म्हणून फोन करू शकले नाही. ती आईशी बोलत असतानाच अचानक बर्फवृष्टी अधिकच वेगाने सुरू झाली. प्रियाला जाणवलं की आता मोठे मोठे बर्फाचे गोळे तिच्या डोक्यावर आदळत होते. त्यामुळे तिने आईला सांगितलं, आई आता फोन ठेवते, बर्फ पडायला लागला आहे आणि मला लगेच हॉटेलमध्ये परत जावं लागेल. तिने पटकन फोन कट केला आणि झपाझप पावले टाकत हॉटेलच्या दिशेने जाऊ लागली. पण आता बर्फवृष्टी अधिकच वाढली होती की तिच्या हातापायाला थंडीने कापरे भरू लागले. तिला आता नीट चालताही येत नव्हतं. थंडीमुळे तिच्या हातापायांनी काम करणं थांबवलं होतं. तिला श्वास घेणंही कठीण होत होतं. ती जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आपल्या खोलीत पोहोचायचा प्रयत्न करत होती.
तेव्हाच अचानक तिचा पाय खोल बर्फात रुतला. तिने खूप प्रयत्न केला पण पाय काही बाहेर निघेना. थंडीच्या तीव्रतेमुळे तिचे शरीर गोठलं आणि अचानक ती बर्फावरच तोंडावर पडली. वरून बर्फ जोरात कोसळत होता. आता प्रियाला असं वाटू लागलं की जणू आकाशातून पडणाऱ्या बर्फाच्या लाटा तिला पूर्णपणे झाकून टाकणार आहेत. थंडीमुळे तिच्या हातापायांनी काम करणं पूर्णपणे बंद केलं. ती बाहेर पडण्याचा खूप प्रयत्न करत होती पण आता तिच्या हातापायात ताकद उरली नव्हती. बर्फाचा थर अधिकच वाढत होता आणि तिच्या शरीरातील उष्णता कमी होत होती. आता थंडी सहन होईना म्हणून ती वारंवार उठण्याचा प्रयत्न करत होती पण दरवेळी अपयशी ठरत होती. बर्फवृष्टी अधिकच तीव्र होताच आजूबाजूला फोनवर बोलत उभे असलेले सर्व लोक आपल्या आपल्या हॉटेलकडे परत निघून गेले. आता तिथे फक्त प्रिया एकटीच बर्फात अडकलेली होती. प्रियाला आता स्वतःचा मृत्यू आपल्या डोळ्यांसमोर दिसू लागला. त्यामुळे तिने आपले डोळे बंद केले. काही वेळानंतर ती बेशुद्ध झाली. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिचं संपूर्ण शरीर तापाने फणफणत होतं. वेदनांनी तिचं शरीर तडफडत होतं. तिने हळूच डोळे उघडले तर तिला समजलं की ती आपल्या हॉटेलच्या खोलीत आहे. ती चिमुकली मुलगी प्रियाच्या शेजारी बसली होती आणि तिच्या हातावरून हात फिरवत होती. तिचे वडील विजयही समोरच्या सोफ्यावर शांतपणे बसलेले होते पण त्याची नजर खाली झुकलेली होती. प्रियाने उठण्याचा प्रयत्न केला तर ती चिमुकली घाबरून ओरडली, "पप्पा बघा ना, आंटी उठल्या आहेत." तिच्या बोलण्याने विजय दचकून भानावर आला. विजय पटकन उठून प्रियाजवळ गेला आणि विचारलं, "तुमची तब्येत कशी आहे? मी तुम्हाला हॉटेलच्या बाहेर जाताना पाहिलं होतं आणि मला वाटलं की तुम्ही कुठल्या तरी कामासाठी बाहेर जात आहात. पण जेव्हा खूप वेळ झाला आणि तुम्ही परत आला नाहीत तेव्हा मला काळजी वाटली म्हणून मी तुम्हाला शोधायला बाहेर गेलो आणि थोड्याच अंतरावर तुम्ही बर्फात बेशुद्ध पडलेल्या आढळलात. तुम्हाला भान नव्हतं म्हणून मी तुम्हाला उचलून खोलीत आणलं." एवढं बोलून विजय गप्प बसला. प्रियाने त्याचे आभार मानले कारण त्याने तिचे प्राण वाचवले होते. पण तिला अजूनही कल्पना नव्हती की त्या रात्री विजयने तिच्यासोबत काय केलं होतं. कारण प्रियाला पूर्ण 24 तासानंतर शुद्ध आली होती. आपल्या भूतकाळातील त्या भीषण क्षणातून बाहेर येऊन प्रिया आता हॉस्पिटलमध्ये आपल्या नवजात बाळाकडे पाहत होती. त्या बाळाचे डोळे, चेहरा अगदी त्या चिमुकल्या मुलीसारखा होता आणि विजयसारखाच होता. हे मूल विजयचंच होतं आणि त्याचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्या मुलाच्या हातावरही अगदी तसाच काळा डाग होता जसा त्या चिमुकलीच्या हातावर होता आणि विजयच्या हातावर सुद्धा. याचा अर्थ स्पष्ट होता, विजयच तो माणूस होता ज्याने त्या रात्री प्रियासोबत घृणास्पद कृत्य केलं होतं. जेव्हा ती बेशुद्ध होती पण त्यावेळी प्रियाला याची कल्पनाही नव्हती. तिला आता हेही आठवलं की त्या रात्रीनंतर विजय तिच्या नजरेला नजर भिडवत नव्हता. तो सतत क्षमा मागत होता आणि म्हणत होता, "माफ करा, मी मजबूर होतो." तेव्हा प्रियाला वाटलं की विजय तिला वाचवताना तिला उचलावं लागलं म्हणून तो असं बोलत असावा. त्याच दरम्यान हिवाळी वादळ थांबताच सर्व रस्ते खुले झाले आणि विजयही आपल्या मुलीला घेऊन निघून गेला. त्यानंतर काही दिवसातच प्रियाचं कामही पूर्ण झालं आणि तीही घरी परतली. घरात पोहोचताच रोहितच्या कुटुंबियांनी लग्नाच्या तयारीसाठी गडबड सुरू केली. मनालीहून परतल्यानंतर 3 महिने कसे गेले हे प्रियालाही कळलंच नाही. पण आता जेव्हा तिने आपल्या हातात आपल्या बाळाला उचललं तेव्हा तिला सगळं काही आठवलं. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. ती मनात विचार करत होती, काय विश्वासघातकी माणूस निघाला विजय. मी त्याला राहायला जागा दिली, त्याच्या मुलीची काळजी घेतली आणि त्याने माझ्या बेशुद्धीचा गैरफायदा घेतला. यापेक्षा मी मरून गेले असते तर कदाचित जास्त चांगलं झालं असतं. आता ज्या परिस्थितीत मी आहे ती मृत्यूपेक्षाही भयंकर आहे. हॉस्पिटलमधून घरी परतल्यावर प्रियाने अखेर आपल्या आईसमोर संपूर्ण सत्य सांगितलं. तिने आता आपल्या नशिबाशी समजूत काढली होती. प्रसूतीनंतर काही महिन्यातच तिने आपल्या मुलाला आपल्या आईच्या स्वाधीन केलं आणि स्वतः पुन्हा नोकरीवर जाण्यास सुरुवात केली. प्रिया आपल्या मुलाला अनाथाश्रमात सोडू शकली नाही कारण तिला समजलं होतं की ज्या गोष्टी तिच्यासोबत घडल्या त्यामध्ये त्या निष्पाप बाळाचा काहीही दोष नव्हता. आणि शेवटी प्रिया एक आई होती जिने संपूर्ण 9 महिने आपल्या लेकराला पोटात वाढवलं होतं. आपल्या रक्ताने त्याला पोसलं होतं. त्यामुळे ती आपल्या मुलाला स्वतःपासून दूर करू शकली नाही आणि तिने त्याला मनापासून स्वीकारलं. पण घर चालवण्यासाठी आणि आपल्या मुलाला चांगलं आयुष्य देण्यासाठी प्रियासाठी नोकरी करणं अत्यंत आवश्यक होतं. म्हणूनच आपल्या जिगरच्या तुकड्याला आपल्या आईच्या हवाली करून प्रिया नोकरीसाठी घराबाहेर पडली. पण तिला कुठे माहीत होतं की नशिबाने तिला पुन्हा एकदा विजयसमोर उभं केलं जाईल. एके दिवशी जेव्हा प्रिया नोकरीहून घरी परतली तेव्हा तिला समोरच आपल्या आईसोबत विजय बसलेला दिसला. विजयला समोर पाहताच प्रिया एकदम थबकली. विजयची मुलगीही त्याच्यासोबत होती. विजयची अवस्था देवदासासारखी झाली होती. त्याची दाढी खूप वाढली होती. त्याचा चेहराही खूप खंगलेला आणि अस्ताव्यस्त दिसत होता.
प्रियाला पाहताच विजय उभा राहिला, पण त्याने अपराध्यासारखे आपले डोळे खाली झुकवले होते. प्रियाने त्याच्याकडे द्वेषाने पाहिलं, पण काही बोलण्याआधीच विजयची मुलगी धावत आली आणि तिला मिठीच मारली. ती निरागस स्वरात म्हणाली, आई, पुन्हा तू कुठे गेली होतीस? मी तुला खूप मिस केलं आणि बाबा तुला खूप शोधत होते, पण तू कुठे गायब झालीस हेच कळलं नाही. आता पुन्हा मला सोडून जाऊ नको. प्रियाने त्या चिमुरडीला काहीही उत्तर दिलं नाही, पण आई हा शब्द ऐकताच तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि क्रोध उमटला. तिने संतापाने विजयकडे पाहिलं, तेव्हा प्रियाची आई तिच्या जवळ आली आणि म्हणाली, प्रिया बाळा, विजयला त्याच्या चुकांची जाणीव झाली आहे आणि तो खूप दिवसांपासून आपली वाट शोधत होता. तो तुझी माफी मागू इच्छितो आणि तुझ्याशी लग्नही करायचं आहे म्हणतो. हे ऐकताच प्रियाने संतापाने विजयकडे पाहिलं आणि कडवट आवाजात म्हणाली, मी तुझं काय बिघडवलं होतं? का माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि आता तुला तुझ्या चुकीची जाणीव झाली आहे? मी तुझा चेहराही पाहू इच्छित नाही. निघून जा माझ्या घरातून. जेव्हा प्रिया विजयला हे सर्व सांगत होती, तेव्हा विजयच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते आणि ते प्रियाच्या चिमुकल्या मुलाच्या पायावर पडत होते. आपल्या मनातील राग व्यक्त करून प्रिया आपल्या खोलीकडे निघू लागली, पण तिच्या आईने तिचा हात धरून तिला थांबवलं आणि म्हणाली, प्रिया, एकदा तरी विजयची बाजू ऐकून घे. प्रिया तावातावाने म्हणाली, आई, अजून काय ऐकायचं आहे? या माणसाने आधी मला फसवण्यासाठी आपल्या मुलीचा आधार घेतला होता आणि आज पुन्हा तसंच करत आहे. तो मला भावनिकरित्या कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहे. नाहीतर त्याची मुलगी अचानक मला आई का म्हणाली असती? हे सगळं यानेच तिला शिकवलं आहे. तेव्हा विजयने शांततेने उत्तर दिलं, नाही प्रिया, तू मला आणि माझ्या मुलीला चुकीचं समजत आहेस. तेव्हा प्रिया जोरात हसली आणि म्हणाली, अरे वा, माझ्याशी नीच वागलास आणि आज मला बरोबर आणि चुकीचा धडा शिकवत आहेस. त्याचवेळी विजयची मुलगी पुन्हा प्रियाजवळ आली आणि निरागसतेने म्हणाली, आई, तू बाबावर इतकी का रागवली आहेस? माझे बाबा खूप चांगले आहेत. प्रिया संतापाने तिला बाजूला करण्यासाठी पुढे सरसावली. तेव्हाच त्या चिमुरडीच्या हातातून एक छायाचित्र जमिनीवर पडलं. प्रियाने खाली नजर टाकली आणि ते पाहताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रियाने तो फोटो जमिनीवरून उचलला आणि मोठ्या आश्चर्याने कधी त्या फोटोकडे पाहू लागली तर कधी विजयकडे. तेव्हा विजय म्हणाला, इतकं आश्चर्यचकित होऊ नको प्रिया, हा फोटो तुझा नाही, ही माझी पत्नी आहे, माझी निशा. माझं आणि निशाचं लव्ह मॅरेज झालं होतं आणि आम्ही दोघंही एकमेकांवर खूप प्रेम करत होतो. आम्ही जन्मभर एकत्र राहण्याच्या आणि मृत्यूनंतरही एकत्रच राहण्याच्या शपथा घेतल्या होत्या. पण दुर्दैवाने निशाने मला त्यावेळी एकटं सोडून दिलं, जेव्हा मी स्वतः मरूनही तिच्यासोबत जाऊ शकत नव्हतो. विजयच्या आवाजात दुःख स्पष्ट जाणवत होतं. तो पुढे म्हणाला, माझ्या निशाने मला सोडून जाण्यापूर्वी मला एक जबाबदारी दिली होती, आमच्या या चिमुकलीची. तिने माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी तिला आई आणि वडिलांचं दोन्हीही प्रेम देईन आणि तिच्या डोळ्यात कधीच अश्रू येऊ देणार नाही. मी माझ्या मुलीच्या शपथेवर सांगतो, प्रिया, त्या रात्री जे काही घडलं ते माझ्या इच्छेने नव्हतं. मी जबरदस्तीने ते पाऊल उचललं नाही. ज्या रात्री मी तुला बेशुद्ध अवस्थेत खोलीत आणलं, त्यावेळी तुझं संपूर्ण शरीर थंडीमुळे निळं पडलं होतं. तुझा जीव धोक्यात होता आणि मला काहीही करून तुला वाचवायचं होतं, कारण तू माझ्या मुलीचा प्राण वाचवला होतास आणि मी कसा तुझा प्राण माझ्या डोळ्यांसमोर जाऊ देऊ शकलो असतो. विजयचा आवाज कंप पावत होता. तो पुढे म्हणाला, दुसरं एक मोठं कारण होतं, तुझा चेहरा. तो चेहरा जो माझी कमजोरी बनला होता. मी माझ्या डोळ्यांसमोर माझ्या निशाला तडफडून मरताना पाहिलं होतं. त्या रात्री मी पुन्हा एकदा तीच परिस्थिती पाहत होतो, पण आता तिथे निशाऐवजी तू होतीस. माझ्या डोळ्यासमोर तू ही हळूहळू मृत्यूच्या दिशेने जात होतीस आणि मी निशाला वाचवू शकलो नाही. पण तुला वाचवण्यासाठी माझ्याकडे फक्त एकच पर्याय होता. जर माझ्याकडे तुझा जीव वाचवण्याचा दुसरा कोणताही मार्ग असता तर मी तो गुन्हा कधीच केला नसता. विजय डोळ्यातून अश्रू ढाळत म्हणाला, मी आधीच तुला शुद्धीवर आणण्यासाठी शक्य ते सगळं केलं. तुझे हात माझ्या हातांनी घासले, तुझे पाय उष्णतेने उबदार करण्याचा प्रयत्न केला, पण काहीही उपयोग झाला नाही. तुझ्या शरीरात कुठेही उष्णता निर्माण होत नव्हती. शेवटी माझ्याकडे शेवटचा एकच पर्याय उरला होता, माझ्या शरीराची उष्णता तुला द्यायची. जेव्हा मी तुझ्या शरीरावरचे कपडे दूर करण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझी नजर खाली झुकली होती. माझ्या मनात कोणतेही वाईट विचार नव्हते, फक्त तुझा जीव वाचवायचा होता. पण कुठेतरी मी कमकुवत पडलो. त्या क्षणी मला तुझ्या चेहऱ्यात माझी निशा दिसू लागली आणि मग सगळं घडलं जे कधीच घडायला नको होतं. सकाळी जेव्हा तुला शुद्ध आली तेव्हा माझी हिंमत नव्हती की मी तुझ्या डोळ्यात बघू शकेन. मी खूप प्रयत्न केला, पण इतकी हिंमतही एकवटू शकलो नाही की मी तुला त्या रात्रीचं सत्य सांगू शकेन. पण त्या रात्रीपासून माझ्या मनात एक क्षणही शांतता नव्हती. मी तुला शोधायचं ठरवलं. मोठ्या मेहनतीनंतर मला हॉटेलमधून तुझ्या घराचा पत्ता मिळाला, पण जेव्हा मी तिथे पोहोचलो
तेव्हा कळलं की तुम्ही तिथून निघून गेल्या आहात आणि ती वेळ होती जेव्हा तुझं लग्न ठरलं होतं. तुम्ही एवढ्या अचानक शहर का सोडलं हाच विचार मला सतावत होता आणि मला खात्री वाटू लागली की त्या रात्रीनं तुमचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. विजयच्या शब्दांनी खोलीत शांतता पसरली. प्रिया शांतपणे उभी राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले, पण त्यात रागही होता. ती वेदना हे कोणीही सांगू शकत नव्हतं. तिच्या हातातील जो जुना फोटो तिला जगाच्या एका वेगळ्याच वास्तवाशी ओळख करून देत होता. ज्या कारणामुळे तुम्हाला शहर सोडावं लागलं त्याच कारणामुळे मी तुमच्या शोधात राहिलो आणि मग एक दिवस मी तुम्हाला माझ्या एका मित्राच्या ऑफिसमध्ये पाहिलं. तिथूनच मी तुमचा पत्ता मिळवला आणि जेव्हा मी इथे आलो तेव्हा तुझ्या आईने मला संपूर्ण सत्य सांगितलं. मी जाणतो की मी तुझा अपराधी आहे, पण आज मी तुला जे काही सांगितलं त्यानंतरही तुला असं वाटत असेल की मी चुकीचं केलं तर तू मला हवं तेवढं दंड देऊ शकतेस. मी कुठलीही तक्रार करणार नाही. असं म्हणताना विजयच्या डोळ्यात पश्चातापाचे अश्रू ओघळत होते. तो सरळ प्रियाच्या पायाशी बसला आणि म्हणाला, प्रिया, माझ्यामुळे तुला किती वेदना सहन कराव्या लागल्या याची मला पूर्ण जाणीव आहे. कृपया मला माफ कर. मी तुझ्या भूतकाळातील दुःख बदलू शकत नाही, पण एवढं नक्कीच वचन देतो की तुझ्या भविष्यात फक्त आनंद आणि सुखच आणीन. मला माझी चूक सुधारण्याची एक संधी दे. मी तुझ्याशी लग्न करून आयुष्यभर त्या अपराधाची भरपाई करू इच्छितो. असं म्हणत विजय प्रियासमोर हात जोडून उभा राहिला आणि तो फटफटून रडू लागला. विजयच्या पश्चातापाने भरलेली बोलणी ऐकून प्रियाच्याही डोळ्यात अश्रू तरळले. तिने हळूच विजयच्या जोडलेल्या हातांना धरलं आणि त्याला माफ केलं आणि मग अगदी साध्या पद्धतीने विजय आणि प्रियाचं लग्न पार पडलं. प्रिया विजयची पत्नी म्हणून त्याच्या घरी आली. लग्नानंतर विजयने प्रियाला इतकं प्रेम दिलं की ती आपल्या भूतकाळातील सगळ्या वेदना आणि दुःख विसरून गेली. त्यावेळी प्रियाच्या प्रेमाने विजयच्या मनात निशा आणि प्रिया दोघींच्या आठवणी कायम जिवंत ठेवल्या. आज विजय आणि प्रियाचा एक गोडसा परिवार आहे, ज्यात एक सुंदर मुलगी आणि एक गोंडस मुलगा आहे. आणि हो, प्रियाच्या चेहऱ्यात आजही निशाच्या आठवणी जिवंत आहेत. अशा गोड परिवाराला अजून काय हवं? मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच गोष्ट शिकायला मिळते. आपण कितीही प्रयत्न केले तरी या जगात जोड्या त्या नशिबाने आधीच ठरवलेल्या असतात. म्हणूनच म्हणतात, जोड्या स्वर्गात बनतात. आज विजय आणि प्रियाची जोडी पाहून एकच ओळ आठवते, रब ने बना दी जोडी.